नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. फूड अँड ड्रग्ज अधिकारी असल्याचं भासवून ट्रक लुटणारे तिघे गजाआड. नाशिकमधून धक्कादायक प्रकार. स्वतःला फूड अँड ड्रग्ज अधिकारी असल्याचं भासवत ट्रक लुटणाऱ्या टोळीचा छडा लागला आहे. 11 मे रोजी पहाटे येवला टोल नाक्यावर 2 ट्रक जबरदस्तीने अडवून मोबाईल, चावी आणि कागदपत्रे हिसकावण्यात आली होती. मणिशंकर मिश्रा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. गुन्हे शाखा युनिट 1 ने तात्काळ कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 4.92 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहूया पुढील बातमी. कोल्ह्याला जीवदान. वनविभागाचं विलक्षण रेस्क्यू ऑपरेशन. नांदगाव तालुक्यातल्या पळाशी गावात 40 फूट खोल विहिरीत अडकलेल्या कोल्ह्याला वनविभागाने सुखरूप वाचवले. 15 मे रोजी सकाळी वनाधिकारी SB कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जबागे शिरसाट आणि त्यांच्या पथकाने यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं. ग्रामस्थ एकनाथ शेवाळे यांच्या सतर्कतेमुळे ही मोहीम शक्य झाली. विहिरी बाहेर पडताच कोल्हा जंगलात निघून गेला. ग्रामस्थांनी वनविभागाचे आभार मानले आणि या तत्परतेचे जोरदार कौतुक केले. पाहूया पुढील बातमी. प्रामाणिक रिक्षा चालकाचा सत्कार. लाखोंचे दागिने परत करत दिलं माणुसकीचं उदाहरण. नाशिकमध्ये रिक्षा चालकाने दिला प्रामाणिकपणाचा आदर्श. बडोद्याला निघालेल्या पाटील दाम्पत्याची लाखोंच्या दागिन्यांची बॅग रिक्षात विसरली गेली. सुनील गंधे या प्रामाणिक रिक्षा चालकाने ती थेट मुंबई नाका पोलीस ठाण्यात जमा केली. पोलिसांनी शोध घेत रिक्षा चालकाचा संपर्क केला आणि अखेर बॅग सुरक्षितपणे पाटील कुटुंबाला परत मिळाली. प्रामाणिकपणाची ही कदर करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी गंधे यांचा सत्कार केला. पाहूया पुढील बातमी. नाशिकमधील पाणी टंचाई, रस्त्याची दुर्दशा. राष्ट्रवादी OBC सेलचं विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. नाशिक शहरातील वाढत्या समस्या लक्षात घेता राष्ट्रवादी OBC सेलने पंचवटी विभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांची निवेदन सादर केलं. जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था आणि चुकीची पाणीपट्टी वसुली या मुद्द्यावर आवाज उठवण्यात आला. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मोठं जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पाहूया पुढील बातमी. अकोले तालुक्यातील BSNL सेवा ठप्प. 8 दिवसात तीव्र आंदोलनाचा इशारा. अकोले तालुक्यातील वारुंगशी, बारी, मुळशेत यांसारख्या आदिवासी भागात BSNL सेवा खंडित झाली असून नागरिक संतप्त आहेत. नेटवर्क नसल्याने संवाद, ऑनलाईन शिक्षण, अगदी दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले आहेत. समाजसेवक अनंत घाणे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी BSNLला 8 दिवसांची मुदत दिली असून सेवा सुरळीत न झाल्यास अकोले कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पाहूया पुढील बातमी. मनमाडमध्ये दुचाकी चोरीचं रॅकेट उघड. 25 गाड्यांसह दोघे गजाआड. मनमाड पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी 2 चोरट्यांना अटक करत त्यांच्या ताब्यातून तब्बल 25 चोरीच्या बाईका जप्त केल्यात. या बाईक नामपूर, मालेगाव, कोपरगाव आणि मनमाड परिसरातून चोरल्याची कबुली चोरट्यांनी दिली असून न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पाहूया पुढील बातमी. पंढरपूर बस स्थानकात बेवारसांचं साम्राज्य. प्रवाशांचे हाल, प्रशासन गप्प. पंढरपूर बस स्थानकात सध्या भिकारी, गर्दुल्ले आणि बेवारस व्यक्तींचा जमाव वाढला असून प्रवाशांना बसायलाही जागा उरत नाहीये. बाकावर झोपणं, पाण्यात अंघोळ करणं आणि अस्वच्छतेचा कहर यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आषाढी यात्रेआधीच ही परिस्थिती गंभीर असून स्थानिक महामंडळ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. पाहूया पुढील बातमी. फुरसुंगी खून प्रकरणी आरोपी लातूरहून जेरबंद. गुन्हे शाखेची शिताफी. फुरसुंगी परिसरात एका युवकाचा निर्घृण खून झाल्याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी आसिफ युनिस शेख याला लातूर येथून अटक केली आहे. मयत हनीफ मुसा शेख याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली आरोपीनं दिली असून जुन्या वादातून हा गुन्हा घडल्याचं निष्पन्न झालंय. 50 पेक्षा अधिक CCTV फुटेज तपासून आरोपीचा ठाव ठिकाणा लागवून पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 5 आणि 6 यांनी ही कारवाई केली आहे. पाहूया पुढील बातमी. सावरगावमध्ये लग्नात फटाक्यांचा थाटामाट पण स्फोट झाला जीवघेणा. मुखेड तालुक्यातील सावरगाव येथे कालच्या लग्न सोहळ्यात फटाके फोडताना अचानक स्फोट होऊन काही जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सण समारंभात आनंद साजरा करताना काळजी घ्या. फटाके आनंदाचे असतात, संकटाचे नव्हे. लग्नात धिंगाणा ठेवा पण फटाक्यांनी सावध राहा. पाहूया पुढील बातमी. येवला शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा. गुरुवारी दुपारी सुमारे 4 वाजता अचानक आलेल्या अवकाळी पावसाने येवला शहरासह ग्रामीण भाग झोडपून टाकले. सुमारे 1.5 तासापर्यंत सुरू राहिलेल्या या पावसामुळे कांदा, भुईमूग, मका यासारख्या काढणीसाठी शिल्लक राहिलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. बळीराजाला अधूनमधून पडणाऱ्या उन्हामुळे आधीच त्रास होता.
आता अवकाळी पावसामुळे अधिक तोट्याचा सामना करावा लागणार आहे. शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने थैमान घातले असून लोक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.